तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. कार्यभार हे पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र अधिनियमाच्या आधारावर आपण चालवलेला आहे आणि कार्यक्रम पत्रिका काढतात आणि महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आहे ज्याप्रमाणे शासकीय कार्यक्रमांमध्ये आपण सर्व स्तरातल्या मंत्री लोकप्रतिनिधींचा उल्लेख करतो, पण आपली महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि जी.आर. प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नियमावली जी आहे ती आपण तंतोतंत पाळलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण ही पत्रिका छापलेली आहे, ज्याच्यामध्ये स्थानिक मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत, सर्व समित्यांचे सभापती आहेत. त्याच्यामुळे कुठलाही प्रोटोकॉल चुकीचा आपण याच्यात दिलेला नाही आहे. प्रोटोकॉल जो असायला पाहिजे त्या प्रोटोकॉलप्रमाणे पत्रिका छापलेली आहे. आपल्याला पाहिजे असेल तर मी तो जी.आर. आपल्याला देऊ शकते, त्या पद्धतीने आपण बघून घेऊ. पालकमंत्री का उल्लेख नाही. आता माननीय महापौरांनी तो जी.आर. यांच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपला पाठवून द्या. तुम्ही अभ्यास करा, नंतर महापौरांना परत प्रश्न विचारा. तो प्रश्न संपला. चांगल्या चांगल्या मशीनचे उद्घाटन तुमच्या हस्ते होते. एकंदरीत हे किती उपाययोजना करणार आहे, किती इफेक्टिव्ह आहे आणि सामान्य नागरिकांना यातून किती मोठा दिलासा मिळेल? हे बघा, MRIची सोय या ठिकाणी केलेली आहे. प्रस्तावित केलं होतं की 1800 रुपये त्याला परीक्षेची म्हणजे ते एक्झामिन करण्याकरता फी द्यावी लागणार आहे. माननीय महापौरांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की या ठिकाणी जो रुग्ण नवी मुंबई महापालिकेचा रहिवासी आहे याच्याकरता शून्य किमतीमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. आज सकाळी शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत केलं. मी गेलो तर मला इतकं कौतुक वाटलं की शिक्षक कोऱ्या पांढऱ्या कागदावर त्यांच्या पावलाची फुटप्रिंट, त्यांना चॉकलेट आणि गुलाबाचं फूल देण्यात आलं, पुस्तकं देण्यात आली, गणवेश देण्यात आलं. त्यावर मी माननीय महापौरांना सुचवलेलं आणि आता सगळ्या लोकांना सांगितलं की नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात राहणारे, महापालिकेच्या शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी त्यांना NMTमध्ये शून्य मूल्यानं प्रवास करता आला पाहिजे. तेवढंच नाही तर जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सुद्धा शून्य मूल्यानं त्या ठिकाणी प्रवास करता आला पाहिजे. आज डायलिसिस सेंटरचं उद्घाटन झालं आहे. खरं म्हणजे नवी मुंबईच्या ह्या रुग्णालयामध्ये उद्घाटनानंतर आज प्रसन्न वाटण्याचा क्षण आज या ठिकाणी आला आहे. आणि त्यामध्ये महापौर आणि आरोग्य समिती सभापती, आयुक्त, इथले मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचं मी कौतुक केलेलं आहे. अशाच प्रकारची सकस आणि सुरज सेवा लोकांना तुम्ही द्या, जेणेकरून जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे ते पूर्ण होईल. एकूण कॅथलॅबचं उद्घाटन झालं. ज्या मुलांना दूध मिळत नाही अशा मुलांना दूध पेढीचं उद्घाटन झालं. पशु ट्रीटमेंट केंद्राचं उद्घाटन झालं. प्रगती पथावर आहे आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हातात हात घालून काम करतात आणि एकमेकाचा सन्मान करतात. त्याचं हे चांगलं उदाहरण आहे. भविष्यकालामध्ये या सेवा अधिक मिळतील असा माझा विश्वास आहे. पूर्ण झालेलं आहे. अजून आपण 100 बेड ICU चेक आपण करणार आहोत. तर ते 7 ऑपरेशन थिएटर झाले. 7 ऑपरेशन थिएटर झाले. 7 ऑपरेशन झाले आणि ह्याच्या पुढे हार्ट ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, न्यूरो सर्जरी या सगळ्याचे ऑपरेशन इथं होतील. त्या पद्धतीचे मी निर्देश दिलेले आहेत. त्याकरता कसलाही पैसा कमी पडणार नाही. दादा, पण या अशा कार्यक्रमामध्ये असं एकंदरीत संघर्ष निर्माणाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होतो. तुम्हाला असं वाटतं शिवसेना जाणीवपूर्वक राजकारण? मला नाही माहिती. हे बघा, कोणीतरी विचारलं गणेश नाईकांना काले झेंडे दाखवले. गणेश नाईकचा काय संबंध आहे? हा कार्यक्रम महापालिकेचा. महापौरांना तुम्ही प्रश्न असे की उद्याला येणाऱ्या प्रत्येक काले झेंडे दाखवायला काय वेळ लागते? एक फडकं आणलं, काठीला बांधलं की झेंडा दाखवला. बातमी
सत्यावर आधारित पाहिजे. काहीतरी ती आरडाओरडा होत आहे म्हणजे खरी, तर ते कोणासाठी होतं मला नाही माहीत. तर तुम्ही आवाहन केलंय प्रशासनाला की जो स्टे होता कोर्टाचा तो तात्पुरता स्टे केला, नेमकं प्रकरण काय आहे, का करता आयुक्तांना मी तुमच्या समक्ष बोललेलो आहे. महापालिका दिह्यापासून दिवाल्यापर्यंत आहे. जो नियम एकाला तो नियम दुसऱ्यांना. बॉस इज ऑलवेज राईट सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन, ही पण मी आठवण करून दिलेली आहे. आणि मी सांगतो की भविष्य काळामध्ये कोण कोण कुठे कुठे राहील ते तुम्हाला समजेल. दूध वेगळं होईल आणि पाणी वेगळं होईल. पण दादा हे असे लोकोपयोगी आणि समाजोपयोगी कार्यक्रम करत असताना हे अशा प्रकारचं काहीतरी जाणीवपूर्वक ढंग करण्याचा आता तुम्ही त्याचं क्लिअरिटी द्या ना. काही लोकांना आपल्याला न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो. काय बोललो मी? तुमच्यापैकी काही लोकांना त्यांना न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो. अर्धा ग्लास भरलेला कधी बोलणार नाहीत. अर्धा ग्लास रिकामाच आहे. आता कोणाला कळतो मी बोललेलं लागतं ना तरी लावून घ्या, मला नाही तुझी परवा. आणि गणेश नाईक खुला आहे, मन खुलं आहे, हात खुला आहे. गणेश नाईकच्या विरुद्ध काय असेल ना सगळं आरपार करून टाका. थांबवू नका. क्रिटिसाइज गणेश नाईक रॉंग थिंग. आणि हे करताना गणेश नाईकला क्रिटिसाइज करताना दुसऱ्यांच्या सुद्धा बातम्या तशाच लावण्याचं धारिष्ट दाखवा. ओके, चला. ही कोणाचा अवमान करा हे कधीच कोणाला सांगितलं नाही. कोणाला शिवी घाला, कोणाला कानपडीत मारा, कोणासाठी कट कारस्थानं करा, हे धंदे आमचे नाहीत. बरोबर बोला. नगरपालिकेच्या रुग्णांना आहेच, परंतु या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये बाहेरच्या शहरात साधारण 50%हून अधिक पेशंट येतात. माझं म्हणणे त्या शहरातील प्रशासनाचं आणि तिथल्या असलेल्या राजकीय शक्तींचं ते काम आहे. आणि म्हणून मी सांगितलेलं आहे की या ठिकाणी फोर्टिस, अपोलो, रिलायन्ससारखे दर द्या बाहेरच्या लोकांना. म्हणजे इथे याचे कधी कधी मी बघितलेले आपले पेशंट जमिनीवर झोपलेले आहेत आणि बाहेरचे पेशंट बाबाशी की रुग्णालयाची सेवा सगळ्यांना मिळणं गरजेचं आहे. हे देशाच्या नेतृत्वाची गरज आहे, राज्याच्या आणि प्रशासनाची, शहराच्या पण अपघात घडला तर एखाद्या ठिकाणी अपघाती लोकांसाठी आपल्या पेशंटना खाली करू, आपण खाली झोपा, त्यांना तुम्ही पेट. परंतु दररोजचं हे चालणार नाही. आणि म्हणून मी सांगितलेलं आहे की ठराव करा. काय टीका गणेश नाईकवर करायची त्यांनी करू द्या. ज्या लोकांनी कर या शहराकरता दिलेलं आहे त्या शहराच्या लोकांना वंचित ठेवून अन्य लोकांची बेजबाबदार जे लोक आहेत त्यांची पेशंटची जबाबदारी घ्यायची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेची नाही. कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये एक नाव चुकलं, हे नकळत झालं का जाणीवपूर्वक? कुठलं? इथं असलेल्या लोकांचं नाव घेतलं. पत्रिकेमध्ये एक नाव आपलं चुकलं. पत्रिकेत मला नाही माहिती पत्रिकेत काय नाव. या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाचं मी नाव घेतलेलं आहे शेवटच्या टोकापर्यंत. कोणी असलं उल्लेख नसता केला. आजवर तुम्ही बघा जे जे घटक त्या डायसवर आहेत त्या प्रत्येकाचा मी उल्लेख केलेला आहे. मी कधी चुकलेलो नाही. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. हे बघा या बाबतीतलं उत्तर तुम्हाला महापौर देतो. बोला महापौर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रशासनाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव पत्रिकेत ठेवलं होतं, मात्र महापौर कार्यालय. आता महापौर काय बोलतात त्याचं तुम्ही उत्तर तुम्ही त्याचं ऐकून घ्या ना. तुमच्या वादाची की आमच्या निदर्शनात नाही त्या गोष्टीचं त्यांना विचारा. जे कोणी काय केलं त्यांना विचारा. वाय यू आर आस्किंग टू मी. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.